फक्त आपल्या मंडळीसाठी नाही, आपली मंडळी तर फार वेगळी, परंतु अनेक मंडळांसाठी हा संदेश या ठिकाणी सांगतो. देवाच्या प्रिय लोकांनो, हा संदेश प्रत्येक विश्वासणाऱ्याला, प्रत्येक जगातल्या मंडळीला आहे की त्यांनी सुद्धा जे ज्याचं आहे त्याला दिलं पाहिजे. तुमच्याकडं तुमच्या सेवकाचा काही वाटा आलेला आहे का? आणि यदा कदाचित असं घडलं जसं त्या सेवकाबरोबर घडलं, त्याचा विश्वास कुठं राहील? मग आम्ही ज्याचं जे आहे त्याला जर देत नाही तर याच्यामुळे कित्येक लोकांचा विश्वास तोडण्यासाठी आम्ही कारणीभूत ठरतो का? बोला हालेलुया. या ठिकाणी जे द्यायचं म्हणतोय ना मी, तो फक्त पैसा नाहीये. मुळात जेव्हा प्रभूच्या आज्ञा लिहिण्यात आल्या मोशेच्या द्वारे, तेव्हा पैसा वगैरे काही नव्हता. मग प्रभू काय म्हणतो, काय द्या? प्रभूचा मुद्दा होता की मी या जगाला एनर्जी देतो, ऊर्जा देतो, तुम्ही सुद्धा तुमच्या ऊर्जेमधला 10वा भाग ऊर्जा द्या. पैसा तर आम्ही बनवलाय, प्रभूने ऊर्जा देण्याचे सांगितलेली. म्हणून जुन्या करारामध्ये शास्त्रात सांगितलंय की भाज्यांचा 10वा भाग द्या, फळांचा 10वा भाग द्या, जनावरांचा 10वा भाग द्या, ऊर्जा द्या, ऊर्जा द्या. एनर्जी जी सूर्यापासून प्राप्त केली, जी निसर्गापासून प्राप्त केली, कारण ती देवाने दिलेली, त्यातलं 10वं सेवेसाठी द्या. आणि याचा उपयोग काय होणार? या 10व्या भागातून आत्मिक गोष्टीसाठी कार्य केलं जाणार. जसं बाकी सगळ्या गोष्टी शारीरिक आहे, भौतिकतेसाठी, आत्मिक गोष्टी सुद्धा या जगात घडून याव्या म्हणून 10वा भाग. बोला हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, जे ज्याचं आहे ते त्याला आम्ही दिलं पाहिजे. एक वाटा आमच्याकडं याजकाचा आहे, प्रत्येक मंडळीकडे एक सेवकाचा वाटा आहे. तो आपल्या जवळ कृपया ठेवू नका, कृपया ठेवू नका. तो चांगला नसणार, मग मी तुम्हाला घाबरवत नाही, परंतु सत्य हे की तो तुमच्यासाठी चांगला ठरणारच नाहीये. बायबलमध्ये समर्पित वस्तूंविषयी बरंच काही लिहिलेलं आहे. वचनाला आपण सुरुवात करूया. गणनाचं पुस्तक 8वा अध्याय, 8 वचन वाचा, 8 पासून 14 पर्यंत. 18 अध्याय, गणना 18 अध्याय 8 ते 14. ओके, प्रेस लॉर्ड. आई बरोबर वाचत आहे, परंतु जवळचं कोणीतरी वाचा, म्हणजे याच्यामध्ये पण रेकॉर्ड होईल. परमेश्वर अहरोनाला म्हणाला, पहा, मला केलेली समर्पणे म्हणजे इस्रायल लोकांच्या पवित्र केलेल्या वस्तू तुला व तुझ्या वंशांना तुमचा वाटा म्हणून दिल्या आहे. तुमचा वाटा म्हणून दिलेला आहे. इंग्लिश मध्ये प्रॉपर्टी शब्द वापरलेला आहे. तुझी प्रॉपर्टी म्हणून तुला. इस्रायल लोकांतून, देवाच्या निवडलेल्या लोकांतून जे काही समर्पित आहे तो कोणाचा वाटा आहे? तो अहरोन म्हणजे याजक आणि याजकाच्या लोकांचा तो वाटा आहे. तो माझा वाटा नाहीये, तो आपला नसतो. एवढंच काय, साधा इन्कम टॅक्स भरला नाही आपण तर कारवाई होते, कारण तो आपला वाटा नाही, तो गव्हर्नमेंटचा आहे. एवढं काय, जमीन आपण विकत घेतली, घर आपण आपल्या पैशाने बांधलं तरी सुद्धा त्याचा एक टॅक्स आहे. काय प्रकारे, जमीन मी विकत घेतली, घर मी बांधलं तरी सुद्धा टॅक्स मात्र. हे नियम आहे. तसंच प्रभूचं वचन सांगतं, आमच्याकडे जे काही समर्पित वस्तू आम्ही करतो, जे काही समर्पण आहे, जे बायबलमध्ये सांगितलेलं आहे, ते आमचं नाहीये, ते प्रभूच्या लोकांचे, सेवक लोकांचे.
दुःखाची गोष्ट आहे देवाच्या लोकांनो. येणाऱ्या दिवसात मला भीती वाटते, सेवक लोक सेवेसाठी कोणी समर्पण करणार नाही. हे तरुण पोर आहे, यांच्यातलं कोणी पाळक बनायला तयार आहे का? का माहिती का? कारण पाळकाला कुठली इन्कम नाही. आणि तुम्हाला कमालची गोष्ट सांगतो, एखादी नोकरी करणारा माणूस, त्याला पैसा आणि पगार कोणी नेमून दिलाय? माणसाने दिलाय, कंपनीने दिलाय. आणि त्याही पेक्षा एक महत्वाची गोष्ट आहे की सेवकांना जो पगार आहे तो डायरेक्ट परमेश्वराने नेमलेला आहे. माणसाने नाही, डायरेक्ट परमेश्वराने. तरी सुद्धा त्याला भेटत नाही, तरी सुद्धा त्याला पगार भेटत नाही. हालेलुया. सेवकाचा पगार प्रभूने नेमलेला आहे, नेमून दिलाय. आणि प्रभूचं वचन स्पष्ट सांगतं, इस्रायल लोकातून जेवढी समर्पणाच्या वस्तू आहेत त्या सर्व मी तुला आणि तुझ्या वंशजाला देतो. तो तुमचा निरंतरचा हक्क होय. हक्क, अधिकार, हे दुसरं काही नाहीये. हा डायरेक्ट हक्क आहे. ज्याचा त्याचा हक्क ज्याला त्याला द्या, हे जे वाचत होतो आपण, हा हक्क आहे. बोला हालेलुया. म्हणून मला ऐकणाऱ्या जगातल्या सर्व विश्वासणाऱ्यांना, मंडळांना मी आज सांगते, हे वचनातून सांगते की आमच्याकडे असणारा जो 10वा भाग आहे तो सेवकाचा हक्क आहे, तो आपला नाहीये. वाचा पुढं. ज्या परम पवित्र वस्तूचा अग्नीत होम करायचा नाही, त्यापैकी तुझ्या वस्तू या इस्रायल लोकांच्या समर्पणापैकी जी सर्व अनारपणे, सर्व पापार्पणे आणि सर्व दोषार्पणे ते मला अर्पण करतील, ती तुझ्या व तुझ्या वंशजा प्रित्यार्थ परम पवित्र होत. त्या वस्तू एखाद्या अति पवित्र स्थळी खाव्यात. तुमच्यातील प्रत्येक पुरुषाने त्या खाव्यात, त्या तू पवित्र समजाव्यात. त्याचप्रमाणे पुढील वस्तूही तुझ्याच इस्रायल लोकांची समर्पित दाने व त्याची सगळी ओवाळण्याची अर्पणे, ही सर्व तुला व तुझ्या सहित तुझ्या मुलांना व तुझ्या मुलींना निरंतरचा हक्क म्हणून देतो. निरंतरचा, त्याच्यात अंतर पडणार नाही असा हक्क म्हणून देतो. तुझ्या घराण्यातले जे कोणी शुद्ध असतील त्यांनी ती खावी. सगळे उत्तम तेल, सगळा उत्तम नवा द्राक्षरस आणि धान्याचा जो प्रथम उपज लोक परमेश्वराला अर्पण करतील, तो मी तुला दिला आहे. मी तुला काय म्हटलेलं आहे? परमेश्वराला ते अर्पण करतील. परमेश्वराला ते लोक परमेश्वराला अर्पण करतील. परमेश्वर काय म्हणतो? मी तो तुला दिला आहे. याचा अर्थ आम्ही जेव्हा अर्पण देतो सेवकाला डायरेक्ट देत नाही. ते प्रभूलाच दिलं जातं. प्रभू म्हणतो जे मला देतील, मी घेतल्यानंतर मी तुम्हाला माझ्या सेवेसाठी दे. बोला हालेलुया. 14 पर्यंत वाचलं? वाचा. ते आपल्या देशातील हर तऱ्हेचा प्रथम उपज परमेश्वरा प्रित्यार्थ आणतील, तो तुझा होय. तुझ्या घराण्यातले जे कोणी शुद्ध असतील त्यांनी तो खावा. इस्रायल लोकांनी वाहिलेली प्रत्येक वस्तू तुझीच होय. तुझीच असणार आहे. हे प्रभूचे शब्द आहे देवाच्या लोकांना. आज जगभरात आम्हाला पाहायला भेटतं, म्हणजे त्या एका सेवकाच्या जीवनातून मला ते पाहायला भेटलं की असं कसं होऊ शकतं. हे काय प्रकार आहे? 200-250 लोकांना प्रभूच्या मार्गात घेऊन चालणारा माणूस, दिवस रात्र त्यांच्यासाठी प्रार्थना करणारा माणूस, आपल्या लेकरांसारखी त्यांच्या लेकरांची चिंता करणारा माणूस, वचनाची व्यवस्था करते, आराधनेची व्यवस्था करते,
प्रार्थनेची व्यवस्था करते, ज्याच्यातून मानसिक शांती मिळते. काय भेटते बरं? तो सगळ्यात महागड्या वस्तू भेटते मंडळीला. मानसिक शांती, विश्वास, देवाची ओळख, चांगली अंडरस्टँडिंग पॉवर, समज आणि बुद्धी. आमचे लेकर निर्व्यसनी राहणारे, आमच्या लेकरांना देवाचं भय राहणारे, आणि ते एक सरळ मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतील. आणि हे सगळं जगातल्या कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये नाहीये. ते सगळं चर्चमध्ये भेटतं. आणि अक्षरशः तो सेवक चहा पाजू शकत नाही. हालेलुया. नंतर एक महिना गेला, 1-1.5 महिना गेला. नंतर मी त्या सेवकाला भेटलो आणि नंतर मी त्यांना म्हटलं, बाळक साहेब, तुम्ही तुमच्या लोकांना शिकवत नाही का? वचन नाही शिकवत? तुमची अवस्था अशी कशी? मला लय विचित्र वाटलं. म्हटलं मला त्रास झाला, कारण मी बी एक सेवक आहे, पण माझी परिस्थिती अशी कधीच नाही. तुमची परिस्थिती अशी का? तुम्ही शिकवत नाही का? ते पास्टर काय बोलले माहिती का? बाळक साहेब, तुम्ही एक दिवस या आणि शिकवा. म्हटलं का? का नाही? म्हणे लोकांना जर तसं अर्पणाविषयी शिकवलं तर त्यांना वाटण पाळक पैसे मागते. हालेलुया. देवाच्या लोकांनो, माझे शब्द त्यांना हे होते की लाजण्याची काय गरज आहे? प्रभू म्हणतो हा तुझा हक्क आहे. आणि ते जे तुम्हाला देते ते तर जगिक आहे, तुम्ही आत्मिक देते. आणि जर लोकांकडनं तुम्ही घेत नाहीये, सेवा करून घेत नाहीये त्यांचा 10वा भाग, तर ते लोक शापित होते. हे वचनात लिहिलेले, मलाकीच्या पुस्तकात म्हटलेले, तुम्ही शापाने शापग्रस्त आहात. शापाने शापग्रस्त. मग म्हटलं तुम्हाला तुमच्या मंडळीवर प्रेम नाही? म्हणे आहे. म्हटलं नाही असतं तर तुम्ही तुमच्या लोकांकडनं दशांश घेतला असता, जेणेकरून ते शापित होणार नाही. तो दशांश समर्पित भाग आहे. तो त्यांची जी इन्कम आहे, जे उरलेला वाटा आहे, तो करप्ट करून टाकत, असं वचनात लिहिलेलं आहे. हालेलुया. प्रभूच्या लोकांनो, आज जगातल्या सर्व विश्वासणाऱ्यांना माझं या वचनातून हे सांगणं आहे की तुमच्याकडे जो सेवकाचा वाटा आहे, तो आपल्या खिशात ठेवू नका, आपल्या घरात ठेवू नका. बोला हालेलुया. दुसरे राजे याचा 12 अध्याय 16 वचन वाचा. दुसरे राजे 12 अध्याय 16 वचन. दोष अर्पणे व पाप अर्पणे याचा पैसा येत असे तो मंदिरात जमा करत नसत. तो पैसा याजकाचा असे. तो पैसा कोणाचा होता? याजकाचा होता. बोला हालेलुया. आणखी कोणाच्या बायबल मध्ये वेगळं ट्रान्सलेशन आहे का? रेशमाताई, तुम्ही वाचा. तुमचं कोणतं बायबल आहे? वेगळं वाटत येते. दुसरे राज्य 12:16. काहीतरी वेगळा शब्द आहे माझ्या बायबल मध्ये. 12:16 वाचा. तेच आहे, सेम तसंच आहे सर. 12:16 दुसरे राजे 12 अध्याय 16 वचन. बघा, पंडिता रमाबाई यांनी ट्रान्सलेट केलेल्या बायबल मध्ये, मूळ हिब्रू मधून ट्रान्सलेशन केलेलं बायबल, त्याच्यामध्ये असं लिहिलंय, दोषार्पणाचा पैसा व पापार्पणाचा पैसा यहोवाच्या घरात त्यांनी आणला नाही, कारण तो याजकाचा होता. बोला हालेलुया. त्या राजाने पैसा गोळा करायला सुरुवात केला. त्याला मंदिराची सुधारणा करायची, मंदिराची पडझड नीट करायची होती. परमेश्वराचं मंदिर, यहोवाचं मंदिर. लोक अर्पण देऊ लागले, स्वखुशीचे दान देऊ लागले, पावत्या फाडू लागले, आजच्या सोप्या भाषेत काहीतरी देऊ लागले, वर्गणी. ते सगळं गोळा केलं
आणि मंदिरामध्ये अशा पेट्या केलेल्या होत्या. त्या पेट्यामध्ये तो पैसा लोक टाकत होते. राजाने दौंडी पिटवली होती की मंदिरासाठी स्वखुशीने काहीतरी द्या, जेणेकरून याची आपण दुरुस्ती करू. या पेटीत त्या पेटीत त्या पेटीत सगळ्या पेट्या भरल्या. त्याच्यामध्ये एक पेटी होती जिच्यामध्ये हे अर्पण होते, पापार्पणाचा पैसा आणि दोषार्पणाचा पैसा, दशांशचा पैसा. आणि ते सगळ्या पेट्या आणल्या आणि त्याच्यावर बघितलं हे कशाचा आहे, तो कशाचा आहे, तो कशाचा आहे. आणि राजा म्हटला की ह्या 2 पेट्या बाजूला करा. पैसा लावायचा कुठं होता? परमेश्वराच्या मंदिराला, देवाच्या कार्याला. आणि राजा काय म्हणतो, त्या 2 पेट्या त्या बाजूला करा. कारण तो याचकाचा पैसा आहे, तो मंदिराला सुद्धा लावता येणार नाही. वचन सांगतं मंदिराची सुधारणूक करायला सुद्धा याचकाचा पैसा वापरला जात नाही. आणि आम्ही काय करतो? आम्ही आमचे जगी कार्य करण्यासाठी तो पैसा वापरतोय का? ती गोष्ट वापरतोय का? देवाच्या प्रिय लोकांनो, आणि स्वतः प्रभू हे म्हणतोय वचनामध्ये की जर याचकाला दिलेलं आहे तर ते माझ्या सेवेत बी नका वापरू, ते त्याचं त्याला द्या, कारण मी त्याला हक्क दिलेला आहे आणि त्याच्या हक्कावर मी सुद्धा फेरबदल नाही करू शकत. मग आम्ही कसं काय करतो? आणि तरीही आम्ही अपेक्षा ठेवतो की मी आशीर्वादित होईल. खरंच होऊ शकू का? खरंच बरकत येईल का? प्रभूचं वचन सांगतं जे ज्याचं आहे त्याला ते दिलं पाहिजे, तर ते आशीर्वाद, तर ते परिस्थिती बिघडली नसते. दाविदाने जे ज्याचं आहे त्याला दिलं असतं तर परिस्थिती बिघडली नसते. हालेलुया. देवाच्या लोकांनो, तुमच्या जवळ जर दशांश आहे, मंडळीचा पैसा आहे, सेवकाचा पैसा आहे, अर्पण आहे, त्या दशांशनी तुमचं घर बनवू शकत नाही. तुमचं घर तुम्ही बांधू शकत नाही. त्या पैशाने पाळकाचं घर बनेल. दशांशच्या पैशाने तुमचे लेकरं शाळेत जाणार नाही. हालेलुया. पाळकाचे लेकरं शाळेत जातील. तुमच्या त्या दशांशच्या पैशाने तुम्ही औषध आणि गोळ्या घेणार नाही. पाळकाने त्याचा परिवार त्याची ट्रीटमेंट करेल, कारण परमेश्वराने ते दिलेला आहे, तो त्याचा हक्क आहे. बोला हालेलुया. यातच आशीर्वाद लपलेले, अन्यथा नाहीये. राजस्थानमध्ये एक देवाचे दास होते. ते मुळात केरळमधून तिकडे गेले सेवेसाठी. घरचे ते फार श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांच्याकडे कशाची कमी नाही. रबरची शेती आहे, नारळाची शेती आहे, बरंच काही. परंतु देवाच्या सेवेसाठी सगळं सोडून निघालेला माणूस आणि त्या ठिकाणी गेला, सेवा करू लागला. एक दिवस एक विश्वासणारे घरी आले भेटायला. दुपारचा टाइम होता आणि मग ते बसले, प्रार्थना वगैरे झाली. त्यांच्या काही समस्या होत्या त्या सांगितल्या. देवाच्या दासाने वचनातून त्यांचे उत्तर दिले. मग ते म्हणे आता निघतो. तर मग दुपारचा टाइम होता. पाळक साहेब म्हणे जेवून जा, जेवून जा. मग ते थांबले जेवायला. त्यांना जेवण वाढून दिलं. ते म्हणे तुम्ही पण जेवा. पाळक साहेबाला म्हणे. पाळक साहेब म्हणे नाही, मी माझी मिसेस आमचे लेकरं आम्ही नंतर जेवू, तुम्ही जेवून जा, तुम्हाला उशीर होईल, ड्युटीला जायचंय दुपारून. मग ते जेवले, ते गेले, ते बाहेर गेले आणि नंतर घरात काहीच उरलं नव्हतं. घरात काहीच नव्हतं. जे होतं तेवढंच जेवण होतं. हालेलुया. आणि त्या माणसाचा काहीतरी मोबाईल किंवा काय आयडी कार्ड राहिलं होतं म्हणे, विसरला. तर तो वापस आला घ्यायला. आणि घरात जी चर्चा चालू होती त्याने बाहेरून ऐकली. ही सत्य घटना आहे. आमचे पास्टर त्यांच्या बरोबर घडलेली घटना आहे. तो ऑनलाईन संदेश जाते म्हणून मी नाव बोलणार नाही. आणि ते बाहेर आला त्याची ती वस्तू घेण्यासाठी. तेव्हा घरात जी चर्चा चालू होती पाळकीनबाईची पास्टरची की आता काही निवडलं, लेकराला काय द्यायचं. ते जेव्हा ऐकलं तेव्हा त्याच्या जीवाला लागलं आणि तो गेला आणि काय अन्नधान्य वगैरे घेऊन आला. असं होऊ शकतं का? असं होऊ शकतं.
तुमचा एखादा सेवक तो चांगले कपडे घालत असेल, हालेलुया, परंतु त्याची परिस्थिती काय आहे तुम्हाला माहिती नाही, तो सांगणार सुद्धा नाही, कारण तो प्रभूचं गौरव करण्यासाठी आपलं जीवन त्याने उभं राहिलेलं आहे, म्हणून तो कोणालाही सांगणार नाही. परंतु जर असं घडते आम्ही असताना, तर मग त्याचा हिशोब कोण देईल? हालेलुया, आम्हाला द्यावा लागेल. म्हणून पुन्हा ते शब्द उच्चारतो, दशांशच्या पैशाने तुमचं घर बनणार नाही, बनवू नका, बाळकाचं घर बनल. दशांशच्या पैशाने तुमचे लेकर शाळेत जाणार नाही, पास्टरचे लेकर शाळेत जाते, तो त्याचा वाटा आहे. हालेलुया. आणि जर आम्ही देवाच्या या गोष्टींना विरोध करतो, ही व्यवस्था देवाने आखलेली देवाच्या लोकांना. वचन सांगतं त्या काना गावामध्ये जो चमत्कार घडवून आणला प्रभूने, तो शिष्यांसाठी होता, तो द्राक्षरस. वचन सांगतं शिष्य तिथं होते आणि प्रभूने पहिला चमत्कार केला आणि शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. चमत्कार कोणासाठी झाला होता? शिष्यांसाठी, ना की त्या लगन घरच्या लोकांसाठी, की या शिष्यांनी आता प्रभूवर विश्वास ठेवावा की हा देवाचा पुत्र आहे. म्हणून कार्य होतात प्रभूच्या सेवकांसाठी, त्याच्या निवडलेल्या लोकांसाठी, आणि आम्ही त्याचे वाटेकरी बनतो, आम्हाला त्याच्यातला हिस्सा मिळतो. खरं कार्य देवाच्या लोकांसाठी देव करतो. बोला हालेलुया. आणखीन एक वचन वाचूया, नेहम्याचं पुस्तक, त्याचा 13 अध्याय 10 आणि 11 वचन. नेहम्या 13, 10, 11. जुन्या करारामध्ये राजे इतिहास संपल्याच्या नंतर एज्रा संपल्याच्या नंतर नेहम्या 13, 10 आणि 11. मला आणखी असे कळले, हा, नेहम्या म्हणतो मला आणखीन असे कळले की लेवांना वाटे न मिळाल्यामुळे, लेव्यांना जे प्रभूची सेवा करतात त्यांना वाटा न मिळाल्याने, कामावरले लेवी व गायक आपापल्या शेतात पळून गेले होते. हे सर्व सेवक जे मंदिराची सेवा करतात ते आपापल्या शेतावर पळून गेले होते. हा, मग मी अधिपतीशी वाद करून म्हणालो हा, की लोकांनी देवाचे मंदिर का सोडून दिले आहे. आणि नेहम्या काय शब्द वापरतो? तो लोकांनी देवाचे मंदिर का सोडून दिले आहे. का सोडून दिले आहे. देवाच्या लोकांना मंदिर कोणीही सोडलं नव्हतं, लोक मंदिराला येत होते. फक्त गोष्ट एवढी होती की त्यांनी दशांश देणं बंद केलं होतं. जो वाटा होता लेव्यांचा ते वेगवेगळे अर्पण आहे जुन्या करारामध्ये. काही लोक म्हणतात नवीन करारामध्ये दशांश विषयी लिहिलंय का? हो, लिहिलेलं आहे, ते पण सांगणार आहे. परंतु मित्र असं म्हणत की या गोष्टीसाठी इतकं डीप थिओलॉजी मध्ये जाण्याची काय गरज आहे? अरे तो सेवक आमची सेवा करतोय आणि त्याचा वाटा त्याला दिला पाहिजे, याच्यासाठी वचने बी सांगायची काय गरज आहे? जिथं वचने सांगायची गरज पडते म्हणजे किती कमी विचारधारा म्हणावा. आमच्याकडे एखादा माणूस कामाला आला, त्याला आम्ही त्याची रोज देत नाही का? मजुरी देत नाही का? हालेलुया. काही लोक म्हणतात हे जुन्या करारातला भाग आहे. नाही, नवीन करारात सुद्धा लिहिलंय, ते पण सांगणार आहे. परंतु दुःख वाटतं की सांगायची काय गरज पडली पाहिजे, हे तर प्रत्येकाला समजतं. हालेलुया. वचन सांगतं, नेहम्या म्हणतो त्या लोकांनी याजकांचा लेव्यांचा वाटा नाही दिला आणि ते पळून गेले, कामावर पण मंदिर सोडून दिलं. एका गावात मी गेलो होतो, त्या गावात एक चर्च बंद पडलं होतं. बंद पडलं, तिथं पाळक येत नाही, तिथं प्रार्थना होत नाही, तिथं ढोरं जनावर लोक बांधू लागले. मी तिथं काही ज्यांच्याकडे गेलो होतो त्या विश्वासणाऱ्याला विचारलं, अरे म्हटलं तुमच्या गावात तर मंदिर आहे, चर्च आहे, मग तुम्ही मला कशाला बोलवलं प्रार्थनेला? चर्च आहे, मग याचा अर्थ पाळकही असतील. मग
प्रार्थना होत नाही का तुमच्या गावात? ते म्हटले बंद पडलेले. म्हटलं का? एवढं मोठं चर्च, लोकांना चर्च नाही. म्हणे पाळक येत नाही. आणि बरंच काही सांगितलं त्या भावाने, पाळक येत नाही, पाळक लोक काय म्हणे, काय खरंय का, सेवा करत नाही, मंदिर बांधले, सोडून निघून गेले, पळून गेले. आणखीन एक शब्द वापरला त्या भावाने, म्हणे पाळक लोक पैशा मागे राहतात म्हणे. जे लोक पैसे देतात ना म्हणे तिथं प्रार्थनेला जातात. हे सगळं ऐकून घेऊ. आणि मी त्यांना बोललो, तुमच्याकडे किती दिवस येत होते पाळक? त्यांनी वर्ष 1.5 वर्ष आले म्हणे. म्हणलं तुम्ही किती पैसा दिला पाळकाला? तुम्ही म्हणता ना की ते पैशासाठी सेवेला जातात, तुम्ही किती दिला होता? म्हणलं तुम्ही तुमचा दशांश वगैरे दिलेला आहे का कधी? नाही म्हणे, कधीच नाही. टाकायचो म्हणे दानार, पण 5-10 रुपये, 10 रुपये, 5 रुपये टाकायचो. मला दशांश कधी दिला? नाही दिला. आणि एवढा मोठा शब्द वापरण्याची हिंमत करत आहे की पाळक लोक म्हणजे पैशासाठी, जे लोक पैसे देतात तिथे जातात. यांनी कधी दिला? हालेलुया. आणि म्हणे मंदिर पाळकामुळे बंद पडलं. बायबल इथं आम्हाला सांगतं पाळकामुळे नाही पडलं बंद. या लोकांनी, अरे त्या सेवकांचे, त्या लेवी लोकांचे लेकरं उपाशी मरू लागले. कारण देवाचा कडक नियम होता, मंदिराच्या बाहेर जायचं नाही, पवित्र वागायचं, पवित्र अलिप्त राहायचं समाजातून. तर माझे यज्ञ आणि अर्पण तुम्ही करू शकता. पवित्र राखा स्वतः. मग हे मंदिरात राहतात आणि त्यांचे लेकरं उपाशी राहू लागले, लेकरं भाकर मागू लागले. आणि म्हणून यांना मंदिर सोडून, देवाचा नियम तोडून पळावं लागलं. कुठं? कामाला, शेतावर. आणि लोक काय म्हणते? पाळक पळून गेले. पाळक नाही पळून गेले. वचन सांगतं, नेहम्या म्हणतो लोकांनी देवाचं मंदिर सोडून दिलेलं आहे. आणि नीट जर विचार केला ना तर लोक येत होते चर्चला, येते बसते, फक्त दशांश देत नाहीये. आणि त्याचा अर्थ नेहम्या सांगतो की लोकांनी देवाचं मंदिर सोडलेलं आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, जर यदा कदाचित एखाद्या मंडळीमध्ये असं घडते की त्या पास्टरचे लेकरं परेशान होते, त्याचा हिशोब कोण देईल? त्याने आपलं सारं जीवन मंडळीसाठी दिलेलं आहे. यदा कदाचित त्याची सेवा बंद पडते. कशामुळं? पैशामुळं सेवा बंद. त्याला जिम्मेदार कोण? मला आठवतंय, 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मला प्रार्थनेला यायचं होतं जिकठाणला. माझ्याकडे बाईक होती आणि बाईकमध्ये पेट्रोल नव्हतं. प्रार्थनेचा टाइम झाला. अक्षरशः मी इथं वाळूज मध्ये 2-3 ठिकाणी प्रार्थनेला गेलो. कशासाठी माहिती का? पैशासाठी. खरंच प्रार्थनेला नव्हतो गेलो की, कारण माझी प्रार्थना तिथे आहे. देवाने मला ते नेमलेलं आहे. हे काय उगाच उठून कुठे जायचं नाही. ठरलेला संदेश बनवलेला आहे, प्रार्थना ठरलेली आहे, लोक वाट पाहते. आणि मी एका ठिकाणी गेलो, तिथं 20 रुपये दान अर्पण भेटलं. 20 रुपयाचं पेट्रोल टाकून प्रार्थनेला गेलो. हालेलुया. काय असं होऊ शकतं का की आम्ही अर्पण न दिल्याने सेवा थांबू शकते? हो, थांबू शकते. कारण मी थांबलो होतो. मागच्या दिवसात मी मध्य प्रदेशला गेलो सेवेसाठी. कोणाच्या द्वारे गेलो? मी माझ्या मंडळीच्या द्वारे गेलो. हालेलुया. त्यांनी दिलेला अर्पण, त्यांनी दिलेला दशांश तो घेतला, पेट्रोल टाकला आणि तिथं जाऊन सेवा करून अनेक लोक आशीर्वादित झाले, अनेक दुष्ट आत्मे निघले. आणि ती एक बाई म्हणे, मी 2-2.5 महिन्यापासून वाट पाहते. माझ्या मनात मैंने विश्वास किया था कि वो पास्टर आएगा, मेरे सिर में हाथ रखेगा, मैं ठीक हो जाऊंगी. ती बाई अशी म्हणत होती. आणि आम्ही काजीकर भाऊ आम्ही गेलो आणि मला माहित नाही, मी फक्त सगळ्याच्या डोक्यावर हात ठेवते, तिच्याही ठेवला. नंतर आली ती, रडू लागली, साक्षी देऊ लागली.
हालेलुया. तिथाच्या पास्टरनी साक्ष दिली म्हणे 10 15 वर्षापासून विश्वासणारे होते, परंतु ते घुमायला लागले, दुष्टात्मे आले त्यांच्यात, आणि आज आम्ही बरेच लोक बंधनमुक्त झाले. हे कोणामुळे झालं? हालेलुया. माझ्याकडे वचन आहे, माझ्याकडे प्रार्थना आहे, माझ्याकडे विश्वास आहे, पण जाऊ कसा? माझ्या मंडळीमुळे मी तिथं पोहोचलो आणि ती सेवा केली. मग आता विचार करा, मला जर त्या गोष्टीचा लाभ आहे, आशीर्वाद भेटल, तर त्याचे वाटेकरी कोण आहे? मंडळी त्याचे वाटेकरी. म्हणून पौल म्हणतो फिलिप्पी येथील मंडळीला की माझ्या सुखादुःखात आणि माझ्या सेवेच्या सुरुवातीच्या दिवसात तुम्ही मला साथ दिली, म्हणून कृपेचे तुम्ही वाटेकरी आहात. आणि एक स्कीम आली होती माग, मला असं वाटतं आताही कुठेतरी चालू आहे, की 2 मेंबर जर मी केले आहे ना, मी काय करायचं, 2 मेंबर ऍड करायचे, त्यांनी 2 करायचे, मग असे जर ते खाली ऍड करत चालले का, त्यांचं 2 टक्केवारी मला आपोआप भेटणार आहे ना. होतं ना पहिले, एक झालं होतं काहीतरी आलं होतं की मेंबर करा, 2 करा तुम्ही, ते 2 4 करतील, ते 4 8 करतील, आणि तुम्ही काही करू नका, नंतर त्याच्यातलं बरोबर तुम्हाला भेटत राहणार. प्रभूचं वचन सुद्धा असंच आहे. हालेलुया. तुम्ही इथं टाकलेलं अर्पण मी घेऊन मध्य प्रदेशला गेलो, त्या लोकांना आशीर्वादाचं कारण बनलो, साहजिक मला भेटणार आता आशीर्वाद, आणि माझ्या वाट्याला येणार तेव्हा डिवाइड होणार, माझ्या लोकांना सुद्धा त्याचा वाटा. बोला हालेलुया. प्रभूच्या लोकांनो, मंदिर सोडलं आहे असं नेहम्या दोष लोकांवर ठेवतो. फक्त चर्चला जाणं हेच नाहीये, विश्वासणाऱ्यांनी आपल्या जिम्मेदाऱ्या पूर्ण करणे, तर म्हणतात मंदिराला चालेल, तर मंदिराला चालेल. हालेलुया. आणखीन एक वचन वाचूया आपण, यहोशुवाचं पुस्तक याचा 7 अध्याय 1 वचन वाचा. यहोशुवा 7:1, एक 10 मिनिटात संपूया. यहोशुवा 7 अध्याय 1 वचन. इस्रायल लोकांनी समर्पित वस्तूच्या बाबतीत विश्वासघात केला. इस्रायल लोकांनी समर्पित वस्तूच्या बाबतीत विश्वासघात केला. यहूदा वंशातील आखान बिन कर्मी बिन जब्दी बिन जेर याने समर्पित वस्तूपैकी काही ठेवून घेतल्या. समर्पित वस्तूंपैकी काही वस्तू ठेवून घेतल्या. कशा ठेवल्या होत्या? तो आपल्या तंबूमध्ये एक सोन्याची वीट, काही शिक्के आणि काही कपडे, ते समर्पित होते. यहोशुवाने अगोदर सांगितलं होतं की यरीहो मध्ये जे काही भेटल ते यहोवासाठी समर्पित करूया आपण, कारण ते पहिलं नगर होतं युद्ध करणार. पहिल्या नगराशी युद्ध करायला गेले तर यहोशुवा, तो देवाचा दास होता, त्याने ठरवलं आपण काय करू, इथालचं जे काही धन संपदा भेटल ती परमेश्वरासाठी समर्पित करून टाकू, जेणेकरून सेवेसाठी उद्या काही ना काही काम येईल. नंतर आपला देवता आपल्याला बरकत देणारच. हा नियम होता. बघा त्याचं तुम्ही यहोशुवाचं 6 अध्याय 17 वचन वाचा. हे नगर व ह्यात जे काही असेल ते सर्व परमेश्वराला समर्पित करावे. मात्र राहाब वेश्याला आणि जे कोणी तिच्या बरोबर तिच्या घरी असतील त्यांना जिवंत ठेवावे, कारण आपण पाठवलेल्या जासूदांना तिने लपून ठेवले होते. तुम्ही मात्र समर्पित वस्तूपासून सर्वथा दूरच राहा. समर्पित वस्तूपासून सर्वथा दूरच राहा. त्या समर्पित झाल्यावर त्यातली एखादी वस्तू तुम्ही घ्याल तर इस्रायलाच्या छावणीवर शाप आणून तिला संकटात घालाल. काय कराल? त्यातलं जर तुम्ही काय घेऊन ठेवाल तर पुऱ्या इस्रायलाच्या छावणीवर तुम्ही संकट ओढवणार आहात, शाप घेऊन येणार आहात. समर्पित येते, ते देवासाठी अर्पण केलं, त्याच्यातून तेच काम झाले पाहिजे. हालेलुया. तुम्ही तुमच्या लेकराला काही पैसे दिले आणि त्याला सांगितलं बेटा हे शाळेची फी आहे, शाळेमध्ये तू जाशील तेव्हा तुझी ती फी सरांना देऊन टाक, आणि लेकरू जर दुसरंच काहीतरी घेऊन त्याचं खर्च करून टाकतात तर ते काय करणार आहे? ते छडी खाणार आहे.
लेकराला मग तुम्ही छडी मारशाल. पैसे दिले होते तुला, तू काय केले? ते म्हणाल मी हे खेळलो, मी ते खाल्लं. तुम्ही म्हणशाल कशासाठी दिले होते? तुला काही खायचं होतं तर मला सांगायचं असतं. तुला काही घ्यायचं होतं खेळणं, मला का नाही सांगितलं? ते पैसे कशाचे होते? फीसचे होते. तू मनानेच असं काहीतरी करू लागला. तुला छडी भेटलीच पाहिजे. तुझ्या डोक्यात बसलं पाहिजे की हे चुकीचं आहे आणि आपण त्याला छडी मारू. हालेलुया. प्रभूचं वचन सांगतं, प्रभू म्हणतो, यहोशुआ म्हणतो की त्या समर्पित वस्तूपासून दूरच राहा, अन्यथा इस्रायलाच्या छावणीवर शाप घेऊन या. पुढं, पण सर्व सोने, रुपे आणि तांब्याची व लोखंडाची पात्रे परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र आहेत. हा, ती परमेश्वराच्या भांडारात जमा केली पाहिजे. तेव्हा लोकांनी जय घोष केला. बस, ती प्रभूसाठी समर्पित केली पाहिजे. ती आमची नाहीये देवाच्या लोकांनो. आणि बायबल सांगतं आखान नावाच्या माणसाने ते घेतलं, त्याच्यातलं काही घेतलं, आपल्या घरात नेलं. समर्पित वस्तू आपल्या घरात नेलं, खड्ड्या करून त्या पुरल्या. बघा, वापर सुद्धा नाही झाला बरं का, वापर सुद्धा नाही झाला. फक्त घरामध्ये नेऊन लपवल्या, स्वतःच्या प्रॉपर्टीचा भाग बनवल्या. वचन सांगतं इस्रायल लोक हारू लागले युद्धामध्ये. यहोशुआने प्रभूला प्रार्थना केली, देवा आम्ही का हरत आहोत? आम्हाला विजय का मिळत नाहीये? प्रभूने सांगितलं, तुझ्या लोकांनी समर्पित वस्तूविषयी विश्वासघात केला. देवाच्या लोकांना आम्ही बऱ्याच वेळेस विजय मिळत नाही. आम्हाला आमच्या कामामध्ये विजय मिळेना, आमच्या परिवारामध्ये विजय मिळेना. मी फार कडक रीतीने काही ठिकाणी संदेश दिलेला आहे. कोणाच्या घराचं काम जिथं चालू आहे तिथं तर खास दिलेलं आहे. हे सांगितलेलं आहे की घराचं काम चालू आहे, याच्यामध्ये दशांशचा पैसा नाही लागला पाहिजे. आणि इथं तुम्हाला राहायचंय, तुमचे लेकरं बाळ लहानाचे मोठे व्हायचे, तुम्हाला इथं संसाराचा आनंद घ्यायचा आहे. आणि ह्या समर्पित वस्तू याच्यात टाकू नका. हालेलुया. देवाने सांगितलं चिठ्ठ्या टाक. चिठ्ठ्या टाकल्या आणि आखान नावाचा माणूस धरला गेला. वचन सांगतं, यहोशुआ काय म्हणतो माहिती का? फार सुंदर शब्द वापरतो आखानाला, की माझ्या लेकरा तू आम्हाला का त्रास दिलास? काय शब्द आहे? तू आम्हाला का त्रास दिलास? आता परमेश्वर तुला त्रास देईल. तू आम्हाला का त्रास दिलास? आता परमेश्वर तुला त्रास देईल. आणि यहोशुआने सांगितलं, याचं जे काही आहे, याचे घरचे सदस्य, याची बायको, लेकरं, जनावर, सगळ्यांना इकडं आणा आणि यहोवाच्या वचनानुसार त्यांना धोंडमार करा. हालेलुया. देवाच्या लोकांनो, जर तुमच्या अर्पण न देण्याच्या कारणामुळे जर एखाद्या सेवकाला त्रास होते, यहोशुआ काय म्हणतो? आम्हाला का त्रास दिला? तो सेवक तो चहासाठी तरसत बसला होता. त्याने आपलं आयुष्य मंडळीसाठी दिलं, लोकांसाठी दिलं. त्याऐवजी कुठं कामाला गेला असता तर मी तुम्हाला सांगतो, अरे साधं ते मालकाने दया केली असते त्याच्यावर. तो जगिक माणूस, तो अविश्वासणारा, पण त्याला कळलं असतं की माझ्या इथं काम करणारा मजूर त्याचा वडील वारलाय. तो येऊन त्याला काही ना काही देऊन गेला असता, बाबा हे राहू दे, माझ्याकडून राहू दे, किंवा ऍडव्हान्स राहू दे, पण तुझे वडील वारले, तुला लागल. हालेलुया. त्या बिचाऱ्याने ते केलं असतं तर त्याला काही ना काही भेटलं असतं. या संकट समयी त्यांनी देवाच्या मंडळीची सेवा केली, तरी तो लाचार आहे. आणि आम्ही काय म्हणतो? विश्वासणारे उद्धार झालेले लोक आहे, तारण झालेले लोक आहे. तारण झालेले लोक किती बुद्धिमान पाहिजे? स्वर्गाच्या मार्गात चालणारे लोक किती बुद्धिमान पाहिजे, किती समजदार पाहिजे? आम्ही जगिक लोक आहे का ना समजपणे वागायला? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूचं वचन सांगता, आखानाने समर्पित वस्तूविषयी विश्वासघात केला. त्याने आपल्या घरात त्या ठेवल्या, आपल्या खिशात त्या ठेवल्या, त्याला त्या शापित अशा झाल्या.
जे होतं नव्हतं तेही त्या गोष्टींनी शापित झालं, शेवटी त्याचा नाश झाला. बोला हालेलुया. पहिले कोरिन्थीकरास पत्र 9 अध्याय 11 वचन. पहिले कोरिन्थी 9:11. आम्ही तुमच्यासाठी आध्यात्मिक वस्तूची पेरणी केल्यावर, पौल मंडळीला म्हणतो, कोरिन्थीतील मंडळीला, आम्ही तुमच्यासाठी आध्यात्मिक वस्तूची पेरणी केल्यानंतर, काय वस्तू आहे आध्यात्मिक वस्तू? वचन. वचन पेरलं, वचन सांगितलं, प्रार्थना केल्या, उपवास धरला, आराधनाचा सिस्टम चालवला, लोकांच्या घरोघरी प्रार्थना केली, लग्न लावले, वाढदिवस साजरे केले, अनेक गोष्टी केल्या. या सगळ्या आध्यात्मिक गोष्टीचा आम्ही पेरणी केली. जर तुमच्या ऐहिक वस्तूची कापणी केली तर त्यात काय मोठी गोष्ट आहे? त्याच्यात काय मोठी गोष्ट आहे? ही का मोठी गोष्ट आहे का? आध्यात्मिक गोष्टी दिल्या आणि तिकडनं काय घेतल्या? भौतिक थोड्याशा गोष्टी घेतल्या. पौल म्हणतो ही काय मोठी गोष्ट आहे? हालेलुया. ही मोठी गोष्ट नाहीये, हे नाशवान वस्तू आहे, त्या जगामध्ये जगण्यासाठी गरजेचे आहे बस. परंतु सेवक जे देतात ते अविनाशीपणासाठी देतात. पौल म्हणतो मग त्यातल्या मोठी गोष्ट आहे का? याचा अर्थ भौतिक गोष्टी घेण्याचा अधिकार आहे सेवकाला, भौतिक गोष्टी घेण्याचा अधिकार आहे. 9 अध्यायचं थोडस आणखीन वरून 11 वचन वाचलं ना तुम्ही? 9चं 10 वाचा. तो हे सर्वस्वी. 1 मिनिट 13 वाचा. 9, 13, 14 वाचा. मंदिरात सेवा करणारे मंदिरातले उत्पन्न खातात आणि विधीजवळ सेवा करणारे विधीचे भागीदार आहेत, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? त्याचप्रमाणे प्रभूने नेमले आहे की जे सुवार्थ सांगतात त्यांनी सुवार्तेवर आपली उपजीविका करावी. हे प्रभूने नेमलेलं आहे. कोणी नेमलंय? माणसाने नेमलंय, संस्थेने नेमलंय? नाही, हे प्रभूने नेमलेली गोष्ट आहे. काय? की जे सेवा करतात, सेवेमधून त्यांची गरजही पूर्ण झाली पाहिजे. म्हणून येणाऱ्या दिवसात आमची लेकरं जेव्हा कोणी पाळत बनल, कोणी समर्पण करेल, त्याला भीती नाही वाटली पाहिजे, घाबरून घाबरून सेवा नाही केली पाहिजे. उद्या तुमचं लेकरू एखादं पाळत झालं, घाबरून 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 सेवा नाही की मला काही नाही भेटणार, माझं कसं होईल, माझ्या लेकरांचं शिक्षण कसं होईल काय? अरे तू देवाचा सेवक आहे. जगिक लोकांची व्यवस्था होऊ शकते, देवाची सेवकाची नाही होऊ शकत का? आणि हे वचन जे आता मी तुम्हाला सांगितले, हा संदेश, हे वचन कोणाच्या बाजूचे? हे पालकांच्या बाजूने, हे सेवकांच्या बाजूला मजबूत करणारे. देव स्वतः सेवकांच्या बाजूने ह्या गोष्टी बोलतो. त्यांच्या गरजांविषयी आम्हाला कोणाची भीती? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभू म्हणतो हे देवाने नेमलेलं आहे. काही सेवक लोक सेवाही करते, कामही करते. काम करणं वाईट नाही, पण मी हे म्हणतो मग काम करत असताना काय तू प्रॉपर सेवा करू शकतो का? मग करा. ड्युटी पण करते, सेवा पण करते, प्रॉपर झाली पाहिजे. सेवेमध्ये थोडी तडजोड झाली नाही पाहिजे, मग वचनामध्ये थोडी गडबड नाही झाली पाहिजे. हालेलुया. उपवास धरायची गरज बसता आला पाहिजे त्या दिवशी. उपवासात कोणाचा फोन आला मंडळीचा जाता आला पाहिजे. मग असं नाही चालणार की मी कामावर आहे, मग समर्पणच कशाला केलं? पण ते का करते? कारण त्यांच्या गरजा पूर्ण होत नाही. हालेलुया. त्याला मंडळी पण दोषी आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की हे प्रभूने नेमलेलं आहे. प्रभूची व्यवस्था आहे, प्रभूची व्यवस्था. शेवटचं एक वचन वाचूया. लोक हे म्हणतील की दशांश देणे हे जुन्या करारातलं वचन आहे, नवीन करारात आहे का? मुळात बरेच वचन कोरिन्थीकरास पत्र वगैरे हे नवीन करारातलंच सांगितलंय मी. परंतु दशांश असं क्लिअर नवीन करारात लिहिलंय का? तर हो, लिहिलेलं आहे. परंतु याला
आत्म्यात होऊन न वाचत नाही म्हणून ते सापडत नाही. मत्तयाचं पुस्तक 23 अध्याय आणि 23 वचन वाचा. तुम्ही हिंदीचं वाचा करा. मत्तय 23 वाचा. अंकल वाचा वाटलं तर किंवा सर वाचा. अहो शास्त्र्यांनो, हा अहो परीशांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. हा कारण पुदिना, बडीशेप व जिरे यांचा दशांश तुम्ही देता याचा तुम्ही दशांश देता आणि नियमशास्त्रातील मुख्य म्हणजे न्याय, दया व विश्वास या तुम्ही सोडल्या. न्याय, दया आणि विश्वास ह्या मुख्य गोष्टी तुम्ही सोडल्या आहे. दशांश देता, छोट्या छोट्या गोष्टीचा दशांश देता. पुदिना, बडीशेप म्हणजे किती बडीशेप खायला जर घेतली तर तो परुषी कशी खातो त्याच्यातला दशांश बाजूला करतो. इतकी घेतली त्याचा 10वा भाग किती असेल तो बाजूला देवाच्या मंदिरात टाकायचा आणि मग खातोय. म्हणजे इतकं कडक पालन करतो. परंतु देव प्रभू येशू त्याला म्हणतात की न्याय, दया, प्रीती या गोष्टी सोडल्या आहे. हा ह्या करावयाच्या होत्या, ह्या करावयाच्या होत्या तरी त्या सोडावयाला पाहिजे असे नाही. आणि त्या सोडवायलाही पाहिजे नव्हत्या. मराठीमध्ये थोडस गडबड वाटतं, इंग्लिशमध्ये आणि मूळ ग्रीक भाषेमध्ये त्याचा अर्थ फार स्पष्ट आहे. त्याचा अर्थ असा आहे की ह्याही करायला पाहिजे होत्या आणि त्याही सोडायला नको होत्या. कोणत्या कोणत्या करायला पाहिजे होत्या? दया, प्रेम, विश्वास ह्याही करायला पाहिजे होत्या. आणि ज्या परुषी करत होता, कोणत्या करत होता? दशांश देत होता, त्याही सोडायला पाहिजे नको होत्या. हिंदीमध्ये वाचा. हे कपटी फरीसियों, हे कपटी फरीसियों और फरीसियों तुम पर हाय, तुम पुदीने और सौंफ और जीरे का 10वां अंश देते हो, परंतु तुमने व्यवस्था की गंभीर बातों को अर्थात न्याय और दया और विश्वास को छोड़ दिया है. चाहिए था कि इन्हें भी करते रहते. मतलब क्या? दया, विश्वास, न्याय इन्हें भी करते रहते और उन्हें भी न छोड़ते. उन्हें कोणतं? जे ते करत होते. जे करत नव्हते ते करायला पाहिजे होतं म्हणे, आणि जे करू लागले तुम्ही ते सुद्धा सोडायला नव्हतं पाहिजे. तो दया, न्याय, विश्वास या गोष्टी करत नव्हता. प्रभू म्हणतो त्या करायला पाहिजे. तो दशांश देत होता. प्रभू म्हणतो ते आपण सोडायला नको. हालेलुया. नवीन करारात सुद्धा स्वतः प्रभू येशू या गोष्टीचं समर्थन करतो. म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, आजचं वचन आमच्याकडे आलेलं आहे की जे ज्याचं आहे ते त्याला द्या. त्याच्यातूनच व्यवस्था चालते. ज्याचा सन्मान करायचा त्याचा सन्मान करा. ज्याला उच्च ठिकाणी ठेवायचं त्याला उच्च ठिकाणी ठेवा. ज्याचं भय धरायचं त्याचं भय धरा. हालेलुया. आणि आजचा मुद्दा, ज्याचा दशांश सेवकाचा वाटा सेवकाला द्यायचा, तो त्याला द्या. तो सेवेमध्ये वापरल, त्याच्यातून आध्यात्मिक गोष्टीची उन्नती होईल. प्रेज लॉर्ड. देव बाप करो ही सर्व वचने आपल्यासाठी आशीर्वादाची करो. त्यावेळेस आपण आपल्या पायावरती उभे राहूया आणि आपण एक गीत गाणार आहोत. आणि गीत गाऊन प्रभूच्या आराधनेमध्ये जाणार आहोत. जर कोणाला प्रार्थना करून घेण्यासाठी कोणी आलंय